गाव सोडून बाहेर गेलेले आम्ही सर्व काहीतरी उज्ज्वल भविष्य घडेन या आशेवर आपले जीवाभावाचे लोक, जिथं पूर्ण बालपण गेलं ते आमचं गाव आणि सगळ्यात सुरक्षित एक जागा म्हणजे घर आणि प्रिय आईबाबा, या सर्वांना सोडून एखाद्या अनोळखी शहरात गेलेले आम्ही. जाताना खूप आत्मविश्वास होता की काहीतरी करून येणार, पण कधीकधी वस्तुस्थिती ही कारल्यापेक्षा कडू असते हे आम्हाला त्या शहरात पाऊल टाकल्यावर कळले. पण आता करणार तरी काय? गावात नोकरी नाही आणि शहरात पगार पुरत नाही. मग जसे चालू आहे तसे चालू दे असा विचार करून आम्ही सगळेच काम करत होतो. पण आम्ही गावात काही कार्यक्रम असल्यास आम्ही गावी जात असत. असंच एकदा आम्ही सगळे गावी आलो. गावी आल्यानंतर सगळे आम्ही एका मंदिरावर बैठक मांडत असत. मग काय गप्पा गोष्टी चालत असायच्या आमच्यात. एक असा नग होता, त्याला फिरायला जायचं खूप वेडं होतं. निलेश नाव त्याचं. आणि सगळे मित्रपरिवार सोबत आले की त्याचा एकच आग्रह, चला ना भावांनो, कुठेतरी फिरायला जाऊ आपण, चला ना राव. आणि त्याच्या या आग्रहाला आमच्याकडे एकच उत्तर, गप यार, इथे खायचे वांदे, संध्याकाळी दारूसाठी पैसे नाहीत आणि तू बोलतोय फिरायला चला, बघू नंतर पैसे आल्यावर. माझ्या बाकी मित्राचे नाव आहेत संतोष, निखिल, रणवीर, निलेश आणि मी आणि आकाश. आम्ही सगळे पुण्यात चाकणमध्ये कंपनीमध्ये जॉब करतो. आता सगळ्यांनी सोबत इंजिनिअरिंग केली. आता सोबत जॉबही करतोय. सुट्टी होती म्हणून आलो होतो गावी. आता सर्वजण एकत्र आले आहोत आणि काही जुने मित्र पण गावात असतात. तर आमचा प्लॅन ठरला की आज पार्टी करूया. सगळे ठीक आहे म्हणाले. मग मटण, दारू आणि माझ्या मित्रांचं शेत, सगळे मस्त मजा करत होते. एकमेकांची टिंगल करायची, शाळेतल्या आठवणी, प्रेम जे कधी करता आलं नाही, सगळ्या जुन्या आठवणी. कोणाला जास्त झाली की त्याचं ऐकून घ्यावं लागत होतं, तर कोणी जुनं प्रेम आठवून रडत होतं. हे सगळं बघून खूप हलकं झाल्यासारखं वाटत होते, कारण त्या रोजच्या दगदगीने जीव कंटाळून गेला होता. तेवढ्यात निलेशने त्याचे रडगाणे चालू केले. अर चला की जाऊ कुठेतरी फिरायला मित्रांनो, येऊ जरा रिलॅक्स होऊन. मी म्हणालो, निल्या झालं का तू सुरू? तो मला म्हणाला, तू गप्र. आर पण पैसेचे लय वांदे आहेत राजा, कुठून आणणार सांग बरं? तुम्ही फक्त ठरवा कुठे जायचे आहे, मी बघतो बाकीचं सगळं. आम्हाला प्रश्न पडला, याच्याकडे एवढे पैसे आले कुठून? मी शेवटी न राहून त्याला विचारले, तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? तो म्हणाला, आले कुठून तरी, तुला काय करायचं आहे, तू फक्त चल. मी म्हणालो, ठीक आहे, पण जायचं कुठे? संतोष म्हणाला, कोकणात जाऊ. निखिल म्हणाला, आपलं पण गाव हिरवळ आहे आणि कोकण पण नको, दुसरं काहीतरी. रणवीर म्हणाला, गोव्याला जाऊ. नको रे, ते पण एवढा विशेष नाही. त्यापेक्षा आपण राजस्थानला जाऊ. तिथे काय आहे, किल्ला बघू, जयपूर बघू, खूप काही आहे बघण्यासारखे तिथे. सगळे म्हणाले, ठीक आहे जाऊ मग. थोडा वेळ सगळे बोलून झाले आणि सगळे झोपी गेले. सकाळ झाली. सगळे कट्ट्यावर भेटले. आम्हाला वाटले निलेश काय दारूच्या नशेत होता काल, त्याचं काय एवढं मनावर घ्यायचं. आणि आम्ही सगळे आपलं बोलू लागलो. तेवढ्यात निलेश म्हणाला, सगळ्यांना म्हणाला, काय रे, काय झालं ट्रिपचं? गाडी बुक केली का नाही? आकाश तुला सांगितलं होतं ना, केलं का? अर तू काल नशेत होता ना, मला वाटलं उगाच असं बोलला असशील. तो जरा रागातच म्हणाला, तू जरा डोक्यावर पडला आहे रे, तुला बोललो ना आपण जाणार आहोत तर आहोत. गाडी बुक कर, पैशाचं काय आहे ते मी बघतो. त्या दिवशी ठरलं आमचं जायचं. आज रात्री निघू. सगळ्यांचं ठरलं आणि आमची पिकनिक शेवट ठरलीच. रात्री जायचा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनी आपली आपली तयारी केली आणि आम्ही रात्री 8च्या सुमारास निघालो. मस्त मजा मस्ती, खायला प्यायला सगळं घेऊन गेलो होतो. फक्त ड्रायव्हर न पिणारा घेतला होता. बाकी सगळे आम्ही बेवडे. आमचा बेत हैदराबादची बिर्याणी खाऊन पुढे जाण्याचा होता. मग आम्ही त्या दिशेने जात होतो. पण आम्हाला काय माहीत इथून पुढे काय होणार आहे. नियती अशा प्रकारे आम्हाला जिवंत मरण देणार आहे याची चाहूल आम्हाला थोडी पण नव्हती. 2 वाजले होते आणि अजून हैदराबाद दूर होते. आम्ही सगळे झोपलो होतो.
एक जण जागा होता आमच्यामध्ये, तो रणवीर होता. त्याने जास्त दारू पिली नव्हती, त्यामुळे तो जागा होता आणि एवढा नशेत नव्हता. गाडी चालत होती आणि एक वळण तिने 2 वेळेस घेतले. रणवीरने बघितले आणि त्याला प्रश्न पडला. रणवीर मनात, अर हे काय घोळ आहे, गाडी फिरून वापस इथेच येते आणि हा म्हातारं मला सारखं का दिसतंय. गाडी जेव्हा पण येईल तेव्हा हे म्हातारं इथंच बसलेलं असतं. असे सारखे घडू लागले. आता मात्र रणवीर जरा हैराण झाला. त्याने ड्रायव्हरला काही न बोलता सगळ्यांना जागे केले. अरे उठा उठा, अरे बघा ना एकदा, उठा रे. अचानक सगळे उठले आणि त्याला जरा रागात म्हणाले, अरे तू काय येडा आहे का रे, तू चांगली झोप लागली होती ना, काय झालं आता. रणवीर म्हणाला, अरे आपण किती वेळ झालो एकाच ठिकाणी आहोत. तो म्हातारा मला 3 वेळेस दिसला. त्या झाडाच्या खाली बसला आहे शेकोटी करून. वाटलं तर तुम्ही पण बघा. आम्ही बघितलं तर ते खरं होतं. रणवीर खरं बोलत होता. आम्ही दारूच्या नशेत होतो, त्यामुळे काही वाटले नाही. मी म्हणालो ड्रायव्हरला, आता पुढच्या वेळेस गाडी त्या म्हाताऱ्याजवळ उभी कर. तो म्हणाला, नको नको, ऐका माझं, रात्र खूप झाली आहे. हा एक कट पण असू शकतो. या भागात लुटणारे दरोडा टाकणारे आहेत हमखास, त्यामुळे आता गाडीच्या खाली उतरणे सुरक्षित नाही. मी म्हणालो, तुला जेवढे सांगितले तेवढे कर, गाडी उभा कर, नाहीतर मी उडी मारेन. मी फुल टाईट होतो दारू पिऊन, म्हणून मला परिस्थितीचा अनुमान थोडा पण नव्हता, म्हणून मी काहीही बरळत होतो. शेवटी ड्रायव्हरने त्याच्याजवळ गाडी थांबवली. खरंच तो म्हातारा शेकोटी करत चिली मोडत होता. कोणीही गाडीच्या खाली उतरण्यास तयार नव्हते. धाडस करून मी गाडीच्या खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो. तो म्हातारा म्हणाला, काय लेकरा, चकवा झाला तुला, चकवा, आणि हसू लागला. मी म्हणालो, चकवा म्हणजे बाबा, तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तो म्हणाला, अरे बाळा, असं कसं फिरतोयास, मगापासून बघतोया, नुसता गोल येडा मारतोयास तू लेकरा. मी म्हणालो, मग आता काय करू. तो म्हणाला, इकडे ये. त्याने एक लाकूड घेतले आणि जमिनीवर काहीतरी काढले आणि म्हणाला, बघ, असा खालच्या अंगानं जा, म्हणजे नीट रस्त्याला लागशील. पण एक सांगतो, पुढे एक फाटा येईल, जरा नीट विचार करून रस्ता निवड. मी म्हणालो, असं का. तिथे एक मांसाहारी हाडळ असते म्हणतात, नीट जा बाबा, गाडी जपून, पण वेगात चालव म्हणाव त्याला, ती पाठलाग करते. मी म्हणालो, छे, काही काय बोलत आहात बाबा तुम्ही, ही नवीन पिढी आहे, आधुनिक जग आहे, आता हे सगळं काही नसतं. तो म्हणाला, बाळा, सगळं आयुष्य गेलं बघ, तू मला सांग, देव आहे की नाही. मी म्हणालो, हो आहेच. तो म्हणाला, मग ते पण आहेत. एक कधी बी लक्षात ठेव बाबा, कुठल्याही गोष्टीची एक चांगली आणि एक वाईट बाजू असते. आता तू जा, सांभाळून जा. ते सगळं ऐकून मी परत गाडीत बसलो आणि ड्रायव्हरला त्याने जसं सांगितलं तसं गाडी चालवण्यास सांगितलं. तसं त्याने त्या रस्त्याला गाडी घेतली. तसे गाडीत सगळे जागे झाले होते. मी त्यांनी आजूबाजूला बघितले. त्यांना फक्त घनदाट जंगल आणि अंधार यांच्याशिवाय काहीही दिसत नव्हते. रस्त्यात एकही वाहन नाही, ना हॉटेल ना लाईट, फक्त आम्हीच. एक जण म्हणाला, हे कुठून जातोय आपण. मी म्हणालो, रस्ता चुकलो होतो, आता बरोबर जात आहोत. सोबत ड्रायव्हरला म्हणालो, गाडी जरा वेगाने चालव. तशी त्यानेही गाडीचा वेग वाढवला. थोड्या वेळाने तो फाटा आला. त्या ठिकाणी एक फलक लावला होता, त्यावर एकच नाव होते, हैदराबाद. समोर 2 रस्ते, दोन्ही हैदराबादला जातात असे वाटत होते, कारण त्या फलकावर फक्त तेच नाव होते. सगळे म्हणाले, का थांबलास, चालव गाडी, दोन्ही रस्ते हैदराबादला जातात, चल लवकर. मी पुढच्या सीटवर बसलो होतो आणि बाकी मागे सगळे पिले होते, त्यामुळे एकमेकांना उगाच शिव्या देऊ लागले, नुसता धिंगाणा घालत होते. त्यात मीच फक्त शांत होतो, कारण त्या म्हाताऱ्याने सांगितलेले मला आठवत होते. शांत बसा म्हणून मागे वळून बघितले आणि झटक्यात माझी दारू उतरली. अंगाला घाम फुटला. गाडीच्या मागे एक विकृत आकृती उभी होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती. मी त्या भयंकर रूपास पाहू शकत नव्हतो.
मी सगळ्यांना म्हणालो, शांत बसा सगळे, आणि चालकास म्हणालो, गाडी जिथे तुला वाटेल तिथे घेऊन चल आणि जितका होईल तितके वेगाने गाडी चालव, कुठेही गाडी थांबली नाही पाहिजे, समजलास? चालक म्हणाला, पण नेमकं काय झालं? असं बोलत आहेस आणि तुला एवढा घाम का येतोय? मी म्हणालो, सांगतो रे, तू चल लवकर. चालकाने गाडी काढली आणि जोरात चालवू लागला. मी त्या सगळ्यांना त्या म्हाताऱ्याने सांगितलेलं सगळं जसंच्या तसं सांगितलं. सगळे शांत झाले. ठीक आहे, आता फक्त इथून कसे बाहेर निघता येईल याचा विचार करा. तेवढ्यात निलेशची नजर मागे गेली आणि तो जागेवर बेशुद्ध झाला. 2 मिनिटाने आम्ही त्याला जागे केले आणि विचारले, काय झाले सांगशील का? अरे सांग ना काय झाले. त्याला बोलता येत नव्हते, तरी त्याने कसे तरी सांगितले, ती पाठलाग करत आहे आणि ते पण खूप वेगाने. हे ऐकून सगळ्याचे शरीर जणू थंड पडले आणि थोडे अवकाश झाल्यानंतर आम्हाला पुढे एक पाटी दिसली. त्यावर आमचे सगळ्यांचे नाव लिहिले होते आणि खाली लिहिले होते, भावपूर्ण श्रद्धांजली. हे आम्ही सगळ्यांनी वाचले आणि पुढच्याच क्षणी आमची गाडी एका झाडाला जोरात धडकली. कोणीही वाचले नाही. काय माहीत हे आमच्या नशिबात लिहिले होते की काय. यमदूत तिच्या रूपात आला आणि अशा प्रकारे आमचे प्राण घेऊन गेला. एवढ्या दिवसांनी काढलेली पिकनिक ही शेवटची ठरली. दुसरी कथा. काठेवाडी गावचा राहणारा तो. शाळेसाठी दगदग, कॉलेजसाठी दगदग, अगदी जीव विटेस आणणारा प्रवास आणि गरिबी. एकतर प्रवास करण्यासाठी पैसे नसत, त्यामुळे तो काही वेळा पायी कुठेही जात असे. त्या होतकरू मुलाचं नाव करण होतं. करण अगदी सरळ साधा, इमानदार, मेहनत करून कमावणारा एक गरीब रिक्षा चालकाचा मुलगा. एवढी मेहनत घेऊन त्याने त्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. जीवनातील पहिला महत्त्वाचा निर्णय किंवा गरज म्हणजे नोकरी करण्यास तो पुण्यामध्ये दाखल झाला. खूप संघर्ष करून त्याला एका बँकेमध्ये नोकरी मिळाली. तो खुश होता, पण थोडा नाराज पण. त्याला वाटत होते जास्त शिकलो तर जास्त पगारवाली नोकरी मिळेल. त्याला काय माहीत शहरात फ्रेशर्सना किती पगार मिळतो. अजून खूप त्याला शिकायचे होते. कसे बोलावे, कसे राहावे, अगदी सगळं काही. इथे त्याचा संघर्ष काही पाठ सोडत नव्हता, पण त्याने कसं तरी ते सारलं आणि शेवटी त्याचा प्रयत्न आणि मेहनत याचा एक मोठा आणि जीवन बदलवून टाकणारा मोबदला त्याला मिळाला. त्याला एका मोठ्या पोस्टवर नोकरी मिळाली. आई बाबा तर खुश होतेच, पण तोही अगदी चांगल्या प्रकारे जीवन जगत होता. बाबांनी आता रिक्षा चालवणं सोडून दिलं, कारण मुलगा एवढा कमवत होता की काही करायची गरज नव्हती. आई बाबांनी जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा करण, तू आमचं जीवन तर सुखी केलास, एक इच्छा तर पूर्ण केलीस, नवीन घर घेतलंस. घर मोठं आहे आणि अगदी सुंदर आहे, पण एक सोय अजून झाली ना, म्हणजे सगळं ठीक होईल. या घरात लहान मुलं नाहीत ना, या अंगणात त्यांना खेळताना बघण्याचा आनंद वेगळा असतो. करण म्हणाला, बाबा मला काही समजले नाही, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? बाबा म्हणाले, काही नाही, देवाघरी जाण्याआधी एकदा नातवंड बघायची आहेत, म्हणजे झालं. किरण समजला की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं, पण हा निर्णय खूप महत्त्वाचा असतो. याला खूप विचार करून आणि सबुरी घ्यावा लागतो, असं किरणचं मत होतं. तो त्याच्या बाबाला म्हणाला, बाबा तुम्हाला काय वाटतं, मी प्रेम करून लग्न केलं पाहिजे की तुमच्या मदतीने? बाबा म्हणाले, बघ बाळा, हा निर्णय जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो, त्यामुळे कोणावर प्रेम केलं असेल तर लवकर लग्न करून घे. करण म्हणाला, हो, माझे प्रेम आहे एका मुलीवर आणि ती माझ्या ऑफिसमध्ये कामाला असते, सुंदर आहे आणि खूप समजूतदार पण. मी त्या मुलीसोबत लग्न करणार आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. मग एक दिवस पाहून तिला विचारले की लग्न करशील का माझ्यासोबत? ती हो म्हणाली. साक्षी नाव त्या मुलीचं. ती हो म्हणाली. करण पण खुश झाला. तो तिला घरी घेऊन गेला. त्याने त्याच्या आईबाबासोबत तिची ओळख करून दिली. आई म्हणाली, अरे किती सुंदर आणि गोड आहे ही मुलगी, पण लग्न वगैरे अशा विषयावर चर्चा करण्यासाठी मोठी समजूतदार व्यक्ती पाहिजेत. आईने तिला विचारले, बाळा तुझे आईबाबा कुठे आहेत?
सोबत आले आहेत का तुझ्या? ती गप्प होती. तेवढ्यात करण म्हणाला, ती अनाथ आहे. हे ऐकून त्याचे बाबा म्हणाले, बाळा तू आज खूप मोठं पुण्य केलं आहेस. एका अनाथ मुलीला नवीन आयुष्य देत आहेस. असंच चांगली कामे करत राहा बाळा. बरं ठीक आहे, तुमची कुंडली वगैरे बघून लगेच लग्नाची तारीख पक्की करू, ठीक आहे? करण म्हणाला, हो बाबा, जसे तुम्हाला बरे वाटेल. सगळं सुरळीत चालू होतं. नवीन घर, लग्न, एक नवीन सुरुवात. कुंडली मिळाली, लग्नाची तारीख ठरली. मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळे लग्नास आले होते. एकदम जोमात थाटात लग्न पार पडलं. नवीन नवरीने घर प्रवेश केला. काही दिवस झाले आणि करणचे बाबा म्हणाले, आता वास्तुशांती करून घेऊ घराची. करणने होकार दिला. करणच्या बाबांनी एक पंडित बोलावून घेतला वास्तुशांतीसाठी. खरं तर तो पंडित करणच्या बाबाचा लहानपणीचा मित्र होता. बाबांनी त्याला बोलावून घेतले. पूजेची सर्व तयारी झाली. त्याने जसं त्या घरात प्रवेश घेतला तसा तो जरा विचलित झाला. पूजा करण्याच्या आधी त्याने विचारले की लग्नाआधी वास्तुशांती केली होती का? बाबा म्हणाले, नाही. पण काय झाले? तो म्हणाला, काही नाही. तो काहीच बोलला नाही, कारण त्याला माहीत झाले होते, कारण पूजा जरी केली तरी त्याचे अस्तित्व कायम राहणार. तो कोणाला काहीही बोलला नाही. त्याने पूजा केली आणि निघून गेला. पूजा करून झाल्यानंतर काही दिवसांनी घरात नवीन नवीन आभास करणला होऊ लागले. त्याला असे वाटत होते की त्याला कोणतरी पाहत आहे. सारखे आजारी पडणे, काहीतरी कोणाला तरी इजा होणे असे प्रकार घरात चालू होते. आणि एक रात्र अशी आली, करणला एक आवाज येऊ लागला, मी हे होऊ देणार नाही. तू माझी नाही तर कोणाची नाही. करणने दरवाजा बंद केला आणि शांत बसून ऐकू लागला. थोडा वेळ झाला. साक्षी झोपेतून जागी झाली. तिने बघितले की करण रूममध्ये शांत बसला आहे आणि सारखा तो दरवाजाकडे बघत आहे. ती त्याला म्हणाली, करण अरे काय झाले आणि तू असा का बसला आहेस? अरे काय झालं नेमकं सांगशील का? करण काहीच बोलला नाही. त्याने फक्त दरवाजाकडे बोट दाखवत तिकडे हा एक शब्द त्याच्या तोंडातून निघाला. साक्षीने दरवाजा उघडला, बघितले आणि त्याला म्हणाली, कोण आहे? कोण तर नाही इथे. तुला काय होतंय? तो शांतच होता. तिने त्याला झोपी घातले आणि त्याच्या जवळ बसली आणि पुढच्याच क्षणी तिला एक भरडा भयंकर आवाज आला, तू कधीही सुखी राहणार नाही. लक्षात ठेव, मी तुला घेऊन जाणार, नक्की घेऊन जाणार. आणि कोणीही मध्ये आलं तर तोही मरणार. तू फक्त आणि फक्त माझी आहेस. हे ऐकून साक्षीचे हातपाय जणू थंड झाले. तिने करणकडे पाहिले. करणनेही तो आवाज ऐकला होता. दोघे रात्रभर झोपले नाही. सकाळ झाली. करण ऑफिस नाही गेला, तशी साक्षी पण ऑफिसला नाही गेली. दोघेही जरा थांबले होते. दुपारी जेवण झाल्यावर शेवटी करणने तिला विचारले, कोण होता तो आणि तो असं का बोलत होता? नेमकं काय झालं आहे सांग. तू काहीतरी लपवत आहेस माझ्याकडून. तशी ती शांत झाली आणि तिने सांगितले, हो, तो भेटण्या अगोदर माझ्या मागे एक मुलगा लागला होता. मला तो अजिबात आवडत नव्हता, पण तो जसा पागल झालेला माझ्यासाठी. रोज एकदा तरी भेटत असायचा. मी कितीही सांगितले तेच करत होता. तो म्हणाला की ठीक आहे, प्रियसी नाही, निदान एक मैत्रीण म्हणून तरी माझ्याशी बोल. मी होकार दिला. ठीक आहे, एक मैत्रीण म्हणून मी तुला बोलेल. तो म्हणाला, ठीक आहे. करण म्हणाला, नाव काय होतं त्याचं? संकेत. मग पुढे काय झालं? त्याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तो मला याच जागेवर घेऊन आला जिथे तू आता राहत आहेस. या ठिकाणी 2 वर्ष आधी काही नव्हते, फक्त काही झाडे झुडपे होती. तो मला इथे घेऊन आला. आम्ही केक कापला आणि बोलू लागलो. पण काय करणार, त्याला जे करायचे होते ते त्याने केले. बोलत बोलत त्याने माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. आपला बचाव करण्यासाठी मी त्याला धक्का दिला आणि खाली पडलेला दगड त्याच्या डोक्यात मारला. मला वाटलं जास्त लागणार नाही, पण तो मृत्युमुखी पडला. काय करू काय नाही मला समजत नव्हते. तिथेच एक खड्डा करून त्याला त्यात पुरून टाकले. करण म्हणाला, मग त्याचा कोणी शोध नाही का घेतला? ती म्हणाली, नाही, कसा घेतील? त्याचे आईबाबा लहान असतानाच वारले होते. त्याला बघणारं कोणी नव्हतं, पण त्याचा स्वभावही चांगला नव्हता.
म्हणून त्याला कोणीही विचारत नव्हता. मग 2 वर्षांनी तू इथेच घर बांधले. मला हे माहीत होते आणि तो मला दिसला आहे 2 वेळेस. आता काय होईल असा प्रश्न करणला पडला होता. ती म्हणाली, मलाही माहीत नाही. करणने सगळं त्याच्या आईबाबाला सांगून टाकले. तसे ते पण सावध झाले आणि त्या पंडितकडे गेले. ते त्याला काही सांगणार तेवढ्यात तो म्हणाला, हो मला माहीत आहे सगळं. मला त्याचा आभास वास्तुशांतीच्या दिवशी झाला होता आणि मी काहीही करू शकत नाही. तो हिला घेऊन जाणार म्हणजे जाणार हे नक्की आहे. ती म्हणाली, महाराज यावर काहीतरी उपाय असेल. एकदा प्रयत्न करू शकत नाही का? एक उपाय आहे. ती काम करेल हे सांगू शकत नाही. त्याला तू कुठे पुरले होतेस? ती जागा तुला माहीत आहे का? हो माहीत आहे. बाहेर आहे अंगणात. ठीक आहे. त्याने करणच्या आईबाबांना गावी जाण्यास सांगितले आणि आता घरात तो आणि तीच होती. शनिवारी पूजा करायची आहे असे ठरले, पण त्याला एक रात्र बाकी होती. ते दोघे घरी आले. त्यांनी जेवण वगैरे केले आणि आता झोपायची वेळ होती. पण झोप कसली येते? अर्धी रात्र झाली आणि तो परत आला. जोरात दरवाजा वाजवत होता. भयानक आवाज काढत होता. साक्षी बाहेर ये, बाहेर ये म्हणतो ना, बाहेर ये. बघ, तू मला नाही मिळाली तर मी तुझ्या नवऱ्याचा बळी नक्की घेणार. बाहेर ये. काही झाले तरी बाहेर जायचं नाही. दरवाजा उघडायचा नाही. आजची रात्र फक्त. नंतर सगळं ठीक होईल. दोघेही भीतीने व्याकुळ झाले होते, पण तो दरवाजा वाजवत होता. शेवट साक्षीने सगळी शक्ती एकवटून त्याला म्हणाली, हे बघ, मला सोड. मी तुझं काही बिघडवले आहे का? माझ्या मागे का लागला आहेस? मी तुला हात जोडते. जा इथून. एवढे बोलून झाल्यानंतर काही वेळाने त्याचा आवाज बंद झाला. कशी तरी ती रात्र निघून गेली. सकाळ झाली. पंडित आणि काही कारागीर आले. त्यांनी संकेतचा सांगाडा जमिनीतून बाहेर काढला. अंत्यसंस्काराची विधी चालू झाली. तसे पूर्ण आकाश काळोखाने भरून गेले. असे भयानक दृश्य झाले की जो पण बघेन तो एक रात्र झोपणार नाही. अशा वातावरणात त्यांनी पूजा पूर्ण केली. पंडित म्हणाले, जर 15 दिवसात तुम्हाला काही आभास झाला नाही तर समजा त्याला मुक्ती भेटली आहे. कसे तरी 15 दिवस निघून गेले. ते आनंदात होते. त्यांनी आपले जीवन पहिल्यासारखे सुरळीत केले होते. एक दिवस करण त्याची गाडी घेऊन ऑफिसला चालला होता. त्याला वाटेत एक तरुण भेटला. त्याला पण त्याच बाजूला जायचे होते. करण त्याला गाडीमध्ये बसवले आणि गाडी चालवू लागला. थोडा पुढे हायवे गेल्यावर अचानक तो तरुण अगदी भयानक आवाजात त्याला म्हणाला, कशी आहे साक्षी? हे ऐकून करणचा अचानक गाडीवरून ताबा सुटला आणि भर वेगात तो पुढच्या डिवायडरला जाऊन धडकला आणि त्या अपघातात त्याने त्याचा जीव शेवट घेऊन गेला. हे सगळं साक्षीला माहीत झाले. हे तिला सहन झाले नाही. तिने विष पिऊन आत्महत्या केली. हे सगळं त्या पंडिताला कळलं आणि शेवटी तो म्हणाला, म्हणजे त्याचे अजून त्याचे अस्तित्व आहे.